राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल एक मोठं विधान केलंय। बारामती येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अजित पवार हे आमचेच नेते असून त्यांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी पक्षात फूट पडली असं होत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय। जेव्हा मोठा गट पक्षातून बाहेर पडतो तेव्हा फूट म्हणावी लागेल। पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय। केंद्र सरकारचं काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। थोड्याच दिवसात शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील असा दावा बावनकुळे यांनी केलाय। अमरावती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटानं प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक आयोगासाठी तसेच पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। शरद पवारांच्या विधानानं संभ्रम निर्माण होतोय। मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही, मात्र स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटतं। जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करून भाजपसोबत जातात आणि हे त्यांना नेते मानतात असं दानवेंनी म्हणलेलं आहे। अजित पवार हे आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावं अशी मागणी केली आहे। अजित पवार हे तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत। शरद पवार आमचेच आहेत, आम्ही देखील त्यांना जाऊन भेटलोय। पक्षात फूट पडली नाही असं जर ते म्हणत आहेत तर मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावं अशी मागणी भुजबळांनी केली आहे। 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा असेल तर नाफेडकडून केंद्र वाढवावं लागतील अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। याबाबत भुजबळ यांनी नाफेड अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। त्यांच्या चर्चेनंतर आज संध्याकाळपर्यंत नाफेडची 32 केंद्र नाशिकमध्ये सुरू करण्यात येणार आहेत। आज याचे लिलाव सुरू झाले आहेत। कांद्याला आज 2100 ते 2200 रुपये भाव मिळतोय। मात्र सरकारला जर 2 लाख मेट्रिक केंद्र कांदा खरेदी करायचा आहे तर नाफेड केंद्रांची संख्या वाढवणं गरजेचं आहे असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलंय। शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, याचा आम्हाला दुःख आहे। नुकसान कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे। मणिपूर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतलाय। मणिपुरी लोकांना दिल्लीत सुनावणीसाठी येणं कठीण होत आहे, त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मणिपूर प्रकरण आसाममधील गुवाहाटी उच्च न्यायालयात वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेत। तसेच या प्रकरणातील पीडित महिला ऑनलाईनच्या माध्यमाद्वारे त्यांचा जबाब नोंदवतील अशी विशेष टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। कोणत्याही आरोप प्रत्यारोपाला आम्ही महत्त्व देत नाही, त्यामुळे आम्ही कोणाच्याही आरोपांना प्रत्युत्तर देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। आज शरद पवारांनी अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हणलंय। यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। मी आता फक्त विकासावर बोलणार आहे, त्यावर मला प्रश्न विचारा असं अजित पवार म्हणाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचं विधान केलं होतं। त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यानंतर आता शरद पवारांनी मी असं बोललोच नाही असं स्पष्टीकरण दिलंय। तसंच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसून त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याचं सांगत अजित पवार यांना पुन्हा संधी नसल्याचं विधान केलंय। सुप्रिया सुळे असं म्हणू शकतात कारण ते भाऊ बहीण आहेत, त्यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढू नका असं पवार यांनी म्हटलंय। आर्थिक वादातून मोठ्या भावानं आपल्याच लहान भावाला जीवे मारण्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। इम्रान युसुफ नमकवाला असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी ग्रँट रोड येथील एका 45 वर्षीय इलेक्ट्रॉनिक्स दुकान मालकाला अटक केली आहे। नेपाळमधील एका कुख्यात गुंडाला आरोपीनं आपल्याच भावाला मारण्याची सुपारी दिली होती। त्यानं आणखी दोघांना मारण्यासाठी नेमलं होतं। इरफान युनुस नमकवाला असं सुपारी दिलेल्या मोठ्या भावाचं नाव असून लोकेंद्र उदयसिंग रावत, इस्लाम असलम कुरेशी, सलीम मनसूर शेख अशी अटक केलेल्यांची नावं आहेत।